मुंबईमध्ये मध्य रेल्वेची पनवेल ते कर्जत दरम्यान लोकल सेवा सुरू आहे। मध्य रेल्वेच्या 5व्या सेवेसाठीचं काम हे 85% आता पूर्ण झाल्याची माहिती मिळते। 30 किलोमीटरच्या मार्गावरती पावसाळ्यापूर्वीच लोकल गाड्या या धावणार आहेत। सध्या कर्जतच्या लोकांना ठाण्याहून पनवेलला जावं लागतंय। सध्या मध्य रेल्वेचा मुख्य हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पोर्ट अशा 4 लोकल सेवा आहेत। पनवेल, चिखे, मोहापे चौक आणि कर्जत अशी 5 स्टेशन्स राहणार आहेत। तर 30 किलोमीटरच्या मार्गावरती 2 रेल्वे फ्लायओव्हर आणि 40 पूल त्याबरोबरच 3 बोगदे हे देखील उभारण्यात येणार आहेत। 30 किलोमीटरच्या मार्गावरती वावराळेला 3 किलोमीटरचा मुंबईतला सर्वात मोठा बोगदा हा देखील उभारला जातोय। त्या रेल्वे लाईनचं इन्स्पेक्शन करण्यासाठी जी ट्रॉली ट्रेन वापरतात त्याच ट्रॉली ट्रेनवर सध्या मी बसलेलो आहे आणि ही जी नवीन रेल्वे मार्गिका टाकण्याचं काम सुरू आहे, जी रेल्वे मार्गिका पनवेल आणि कर्जत या नवीन उपनगरीय लोकलच्या कॉरिडॉरला जोडणार आहे, त्या रेल्वे लाईनचं इन्स्पेक्शन आपण करतो आहोत। पनवेल मतलब नवी मुंबई से लेकर कर्जत जो रायगढ़ जिला है, कर्जत और पनवेल को आपस में ये जोड़ेगा। ये 2 मेजर जो हब्स हैं इनको ये जोड़ने में मदद देगा और एक अल्टरनेटिव जो हमें पाथ मिल रहा है, जो हमें रेलवे लाइन मिल रही है, उससे ये कम किलोमीटर का है। मतलब जो वाया कल्याण वाला रूट है वो करीबन उस पाथ से ये 20-30 किलोमीटर कम है, जिससे समय की भी बचत होगी। और इसमें जो वो कल्याण वाला पाथ है बहुत सैचुरेटेड पाथ है, जिसमें अभी बहुत सारी गाड़ियां हैं, ट्रैफिक जो काफ़ी ज़्यादा है, उस भीड़ भाड़ को भी कम करने में ये बहुत सार्थक होगा, बहुत मददगार होगा। या वर्षीच्या शेवटापर्यंत आपल्याला एक नवीन रेल्वेचा कॉरिडॉर मिळेल, ज्याचं काम आता 85% झालेलं आहे आणि अजून काही काम जे आहे त्याचं बाकी आहे, मात्र ते देखील लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, पनवेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।